शहरात गेल्या 20 दिवसात मुलींवर अत्याचाराची तिसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे। महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या पार्श्वभूमीवर श्रीराम सेना हिंदुस्थानचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। निवेदनात संघटनेने सदर प्रकरणातील आरोपीवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी अधिक कडक करावी, जलद न्याय प्रक्रिया राबवावी आणि भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। श्रीराम सेना हिंदुस्थान आणि समस्त जनतेच्या वतीनं आज या ठिकाणी मान्य DC सरांच्या माध्यमातून सेंट्रल होम मिनिस्टर, स्टेट होम मिनिस्टर आणि पोलीस कमिशनर DC या सर्वांना आम्ही या ठिकाणी आज निवेदन देण्यासाठी आलो आहे। आता तुम्ही पाहत असाल की बेळगाव शहरामध्ये इलिगल जे काही धाबे आहेत किंवा हॉटेल्स आहेत, त्या हॉटेल्स मोठमोठ्या नेत्यांचे पण हॉटेल्स आहेत, त्या ठिकाणी पोलीस प्रशासन पण जाऊ शकत नाही आणि कार्यकर्ते पण त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत। अशा ठिकाणी शनिवारी रात्री रात्रभर त्या ठिकाणी वाईट संगती किंवा वाईट काम त्या ठिकाणी चालू आहे। ह्याच्यामध्ये आपल्या परिसरातील लहान लहान मुलं मुली या ठिकाणी सफर होत आहेत आणि काही कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत। हे त्वरित बंद झालं पाहिजे। माझी त्या मोठमोठ्या नेत्यांना माझी विनंती आहे, कदाचित येणाऱ्या भविष्यामध्ये तुमची देखील मुलं किंवा तुमची नातवं त्या ठिकाणी जर बाद झाली, त्यावेळेला तुम्हाला त्याचा विचार त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा अनुभव समजेल असं मला सांगावं असं वाटतं। DC सरांना माझी विनंती आहे किंवा प्रशासनाला विनंती आहे, असली कोणतीही कामं जर चालू असतील बेळगावमध्ये तर त्या ठिकाणी कोणतीही मुलाजमा न करता कोणत्याही नेते मंडळीचं असो किंवा गरीब माणसाचं असो किंवा आणि कुणाचंही असो ते हॉटेल ते त्वरित बंद झालं पाहिजे, ही मागणी समस्त नागरिकांच्या वतीनं आम्ही करतोय। मे महिन्यापासून आपल्या बेळगाव शहरामध्ये परिसरामध्ये हे जे अश्लील प्रकार वाढलेले आहेत, त्या लहान लहान मुली शहरात वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून महिलांना सुरक्षित वातावरण देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तातडीने ठोस पावले उचलावीत। त्या अज्ञान मुलींना काही लोक फसवण्याचं काम करून त्या मुलींना अज्ञातस्थळी घेऊन जाऊन त्या ठिकाणी त्या मुलींना बाद करायचं काम करतायत। तर माझी विनंती सरकारला ही आहे की अशा ही जी कृत्ये चालू आहेत, या कृत्यांमध्ये गावलेले जे आरोपी आहेत त्या आरोपींना लवकरात लवकर ताबडतोब त्यांना सजा झाली पाहिजे। आता काय होतं आहे की आरोपी हे असे काम करतायत, घाणेरडं काम करतायत आणि त्यानंतर त्यांना लगेच जामीन मिळते आणि ते बाहेरून आणि मोकाट तेच काम करतायत। तर त्यामध्ये सफर झालेल्या त्या लहान लहान मुली त्या आणि डिप्रेशनमध्ये जात आहेत आणि व्याप करून घेत आहेत की आमचं इतकं शोषण झालं, आमच्यावर इतका त्रास झाला, अन्याय झाला, तरी देखील हे 2 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये हे आरोपी बाहेर आले। माझी विनंती सरकारला आहे, असे आरोपी जे मोकाट चुकतायत त्यांना जामीन मिळू नये, जामीन झालेले जे आहेत त्यांना देखील तुरंत ताबडतोब त्यांनी जेलमध्ये घालावं, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। एक दुसरं, आता आपण पाहतोय की या 8-10 दिवसापूर्वी एका मोठ्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्या कॉलेजचा HOD त्या ठिकाणी तिथल्या असंख्य ज्या फर्स्ट इयरला आलेल्या मुली, 10वी पासून फर्स्ट इयरला आलेल्या मुलींना त्यांना काहीतरी वेगळं खोटं नाटं सांगून तुम्हाला जास्त मार्क्स घालतो असं सांगायचं, काही मुलींना तुम्हाला फेल करतो असं सांगायचं, काही मुलींना तुम्हाला कॉलेजमधून काढून टाकतो असं सांगायचं, हे सांगून त्या मुलींचं शोषण केलं गेलेलं आहे। तो त्या कॉलेजचा जो HOD आहे, त्या HODकडे आपण पाहिलं असता, आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाहिलं असता, त्याच्याजवळ 700 मुलींचे फोटो त्या ठिकाणी आहेत, 100 मुलींचे फोन नंबर्स त्याच्याकडे आहेत आणि सध्या आपल्याकडे 2 मुली तक्रार घेऊन आल्या की ह्या सरानं असा आमच्यावरती अन्याय केला आहे। अशा असंख्य मुली या सफर जात आहेत। काही लोक आपल्या आबरूला घाबरून आपलं नाव खराब होतं म्हणून समोर येत नाही आहेत, काही लोक पैशाला घाबरून आपल्या ओपनला येत नाहीत, काही लोक काही अधिकारी मदत करत नाहीत, ह्यासाठी काही लोक समोर येत नाहीत। मी त्या सर्व लोकांना किंवा त्या सर्व नागरिकांना
मी एक आव्हान करू इच्छितो माझ्या संघटनेच्या माध्यमातून, समस्त बेळगावकरांच्या माध्यमातून, असं कुठंही त्रास झाला 24 तास ही आपली संघटना, ही संघटना तुमची आहे, तुमच्याबरोबर असणार आहे. तुम्ही नुसतं बस आम्हाला कंप्लेंट करा, पोलिसांच्या पुढं जाऊन आपण कार्य करू. येणाऱ्या काळामध्ये असताना ताजा असताना बेळगुंडीचं प्रकरण काल परवा दिवशी झालं, यासाठी कुठंतरी शासन कडक पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? तिथं मी चौकशी केली, त्या ठिकाणी चौकशी केली असता त्या ठिकाणी वेगळे विचार माझ्या कानावरती आलेत. त्यासाठी मी तो विषय ह्याच्यामध्ये घेतलेला नाही आहे. ते थोड्या दिवसामध्ये ते डिपार्टमेंट आणि ते तिथं त्या ठिकाणी ते डिक्लेअर करतील, त्यावेळेला आपण त्याच्याबद्दल बोलू. परंतु ज्या आत्ता माझ्या निदर्शनाला म्हणजे आम्ही सखोल त्याच्यामध्ये जाऊन विथ प्रूफ सकट हे काढलेले जी प्रकरणं आहेत, ह्या प्रकरणाबद्दल मी या ठिकाणी बोलू इच्छितो की असे प्रकार घडत आहेत. हे प्रकार घडत असताना नागरिकांनी असेल किंवा माझ्या लहान लहान त्या मुली असतील, कुणालाही न घाबरता त्यांच्या आईवडिलांना सांगावं. आईवडिलांनी देखील त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तर संघटना त्यांच्या पाठीमागे 24 तास काही कोणतंही मनामध्ये संकोच न आणता या कामासाठी राहील. येणाऱ्या काळामध्ये मी तुमच्यासमोर अनेकदा सांगू इच्छितो की मी आव्हान करू इच्छितो, या मानसिकतेची जी लोक असतील, या मानसिकतेची जी लोक असतील त्यांनी जर असं जर केलं तर यापुढे संघटना गप बसणार नाही. यापुढे संघटना रोडवर नाही, त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना त्या ठिकाणी चोख उत्तर त्या ठिकाणी देण्याचं काम आज संघटनेनं घेतलं आहे. बेळगावमध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांपासून एक तिसरं प्रकरण आहे की मुली सुरक्षित नाही आहेत. तर याच्याबद्दल पोलीस प्रशासनानं कठोर अशी कारवाई म्हणजे शासन कुठंतरी कडक पाहिजे यासाठी? शासन हे कडकच आहे. शासन कडक नाही असं म्हणता कामा नये. कदाचित काही जे अधिकारी आहेत, धाक उरला नाही असं वाटतं. अधिकारी आहेत ह्याच्यामध्ये लेनदेन करतायत. काही अधिकारी आहेत ह्याच्यामध्ये लेनदेन करतायत. त्या अधिकाऱ्यांचं पण लवकरात लवकर त्यांचं पण चोख लावला जाईल. परंतु मी तुमच्या माध्यमातून पोलीस कमिशनरांचं अभिनंदन पण तितकंच करू इच्छितो, कारण आपण पाहिलं असता ह्याच्या अगोदर कोणताही पोलीस कमिशनर असतील तर असे जे ड्रग्ज, गांजा हे जे 2 नंबर कामं जे आहेत ह्या कामावरती नियंत्रण या पोलीस कमिशनरांनी ठेवलेलं आहे. आम्हाला सर्वांना निदर्शनाला येतं. तुमच्या माध्यमातून पालकांना पण माझी एक विनंती आहे की जांबुटीसारख्या क्षेत्रामध्ये माझ्याकडे व्हिडिओ आहे, मी असंच बोलत नाही, जे काही बोललो हे संपूर्ण माझ्याकडं एव्हिडन्स आहे. कोणीही मागितलं असेल तर मी त्यांना दाखवू शकेन. ज्या जांबुटीसारख्या भागामध्ये 4 आपल्या सुशिक्षित फर्स्ट इयर सेकंड इयरच्या मुली जातात आणि त्या ठिकाणी दारू पिऊन त्या ठिकाणी पडतात. म्हणजे आईवडिलांचं पण काहीतरी कर्तव्य आहे की आपली मुलं घरातून बाहेर जाताना ती व्यवस्थित जात आहेत की नाही, कुणाकडनं जात आहेत, कुठं जात आहेत, ह्याचं देखील चौकशी आपल्या आईवडिलांनी करावी असं तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा वॉइस ऑफ बेळगावला.